नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संचेस किचनमध्ये, जिथे मिळेल तुम्हाला सोप्या आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीज। तर आज आपण बनवणार आहोत तिळगुळाचे लाडू, तेही पाक न बनवता आणि जास्त भांडे न भरवता झटपट बनणारे असे हे तिळगुळाचे लाडू। चला तर मग बघूया त्याला लागणारे साहित्य। 1 वाटी शेंगदाणे, 2 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ, 1 चम्मच वेलची पूड आणि 2 चम्मच तूप। आणि गूळ आपण एका वाट्यामध्ये काढून प्रेशर कुकरमध्ये झाकणी झाकून ते 1 शिट्टी होतपर्यंत ठेवून देऊ, म्हणजे बाकीची प्रोसेस आपली होतपर्यंत ती गूळ मेल्ट होऊन जाते। तर एका कढईमध्ये शेंगदाणे घ्यायचे आणि ते साल निघेपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचं। साल निघायला लागले की बंद करून द्यायची गॅस। आणि आता त्याच कढईमध्ये आपण तीळ सुद्धा भाजून घेऊ। तीळ थोडी सोनेरी कलर येतपर्यंत, म्हणजे ती फुटते, ती फुटतपर्यंत त्याला थोडं भाजायची। आणि मग भाजून झाले की त्याला थंड करायसाठी ठेवायचं। तर ते शेंगदाणे भाजून घेऊन साल काढून त्याला आता आपण थोडं जाडसर कुटून घेऊ, मिक्सरमध्ये करून घेऊ। थोडं जाडसरच ठेवायचं, एकदम बारीक नाही करायचं। लाडूसाठी थोडं जाड असलं तरी चालतं। तसंच आता आपण तीळ सुद्धा थोडी बंद चालूमध्ये मिक्सरमध्ये करून घ्यायची। आणि आता ती दुसरी आपली तीळ थोडी ठेवून द्यायची आणि मग बाकी पूर्ण मिक्सरमध्ये, म्हणजे थोडं बरं वाटतं की थोडी जाडसर पण असली तर। सगळं मिश्रण जे आहे ते एकदम बारीक नाही मिक्सरमध्ये करायचं, थोडं जाडसर ठेवायचं। जसं आता वडीसाठी वगैरे असलं तर ते कसं एकदम बारीक करायचं असते, पण लाडूसाठी थोडं जाडसरच छान वाटते। तर आता आपण 2 चम्मच वेलची पूड त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि 2 चम्मच आपलं तूप सुद्धा 2 चम्मच टाकून द्यायचं। आणि जे गूळ आपण मेल्ट करायसाठी ठेवलं होतं ते कुकरमधून काढून थोडंसं फिरवून घेतलं की ते थोडं इझिली होऊन जाते। आणि ते आता आपण मिक्स करून घेऊ। सगळ्या वेळेला थोडं व्यवस्थित लागलं पाहिजे असं आपण मिक्स करून घ्यायचं। सगळं मिश्रण छान मिक्स झालं की आपण ते लाडू वळायला घ्यायचे। छान व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे असं। तसंच हाताला तूप लावून थोडं हाताने पण मिश्रण मिक्स केलं तर कसं व्यवस्थित होऊन जाते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालं की हाताला तूप लावून आपण लाडू वळायला घेऊ। आणि बघा, तुम्हाला जर एका आकाराचे जर हवे असतील तर तुम्ही स्पूनच्या मदतीने पण ते मिश्रण घेऊ शकता, किंवा डायरेक्ट हाताने घेऊन पण ते व्यवस्थित होईल, म्हणजे अंदाजे आपले घेऊन ते लाडू वळून घ्यायचे। तर अशा प्रकारे कुकरमधून गूळ आपण मेल्ट करून घेतल्याने ते कसं भांड्याला पण चिटकत नाही आणि आपले भांडे पण जास्त भरत नाही, पाक बनवायची पण झंझट राहत नाही, इझिली बनतात आणि फक्त अर्धा तासात। जर तुम्हाला थोडे कमी बनवायचे असेल, क्वांटिटीमध्ये कमी बनवायचे असेल तर तुम्ही 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी गूळ घेऊन पण बनवू शकता। आणि मी 2 वाटीचं बनवलं तर ते माझे इथे 35 जवळपास बनते। आणि बघा, भांड्याला सुद्धा काही जास्त असं चिकटले नाही। जर पाक केलं तर आपल्या कसं ते जास्त चिकटते आणि जास्त त्रास होतो, तर त्यापेक्षा तुम्ही असं करून बघा। आणि बघा, लाडू कसे मऊ आणि इझिली असे तुटत आहेत। तर मग ह्या संक्रांतीला तुम्ही पण करू बघा अशा नवीन पद्धतीने लाडू। तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।